बघतोय. मग बाबू बोला म्हणते कधी याची टीचर खेळायला मग इडली बनवायची अजून तिकडं तिकडं तिथं पाणीपुरी खायला जायचंय. हा अरे किती किती मजा आहे बाबा सुट्टी किती मजा आहे. अरे अगं बघ तिथून पाणी आगाव लवकर या पिल्या नकायला लवकर ये. काल आम्ही होता ना म्हणून ते म्हणत आईस्क्रीम पाठवून येते तुला बोल मग. मम्मा तिथे मोबाईलची ठमरिंग चालू आहे का बघू दे नाही. सगळं व्यवस्थित असलं दोघांनावर संसारा दोघांच्या जेवढी बायकोची कधी नव्हती तेवढीच नवऱ्याने सगळ्या गोष्टीचं जजमेंट तरच तिच्या मनाला समाधान लागतं. तर काय चालली या लवकर लागायला तिकडे स्विमिंग पूलला जायचंय. घोडा वाट बघतोय घोडा बघ का प्राणी. हो काय लागलं का कुंकू कुंकूला कुंकू लागलं. चल चल मला फोन बरं झालं बाई बरं मी बघितलं म्हणून म्हटलं फोन लावून बघा. तर येईन येते मग गाडीत बसल्या फोन करे आता 10:30 गाडी. तुझ्या नवऱ्या सांगायला मग हा सासू बाळाला नाही ती 1 वाजता उठत असते. पाय ठेवायला जागा आहे का पाय ठेवायला नीट ठेव. तर मम्मी चालली होती मी तिची लांबपर्यंत शूटिंग काढली. तर उभा व्हिडिओ काढला होता मी. तर रील्स बनवायची तुम्ही त्या कारणाने उभा व्हिडिओ काढला. तर मी शेवटपर्यंत तिला बघत होते आणि मला एवढं रडायला आलं ना कारण मम्मी महिनाभर माझ्याकडं होती. महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले होते आणि मला एवढं रडायला आलं म्हणजे मी एकटीच रडले. मी टेरेसवर गेले आणि मला ना कुणासमोर रडायला नाही आवडत कारण आपल्या रडण्याचं जर हसू होत असेल तर त्या रडण्याला काय अर्थ राहत नाही. मला कधी पण रडायचं म्हटलं मी एकांतात रडते कारण कसं ह्यांच्यासमोर मिस्टरांसमोर जरी रडलं तरी त्यांना हसू येतं. त्यांना वाटतं काय ही येड्यासारखी रडते वगैरे. तर मग शेवटपर्यंत तिची शूटिंग काढली आणि मला एवढं वाईट वाटत होतं कारण महिनाभर राहिले. आत्ता मला काय नाही वाटत आहे कारण मला माहिती आहे आता मी मम्मीला लवकरच भेटणार आहे 1-2 दिवसानंतर. पण जेव्हा मुंबईवरून ती डायरेक्ट नगरला आली असती तेव्हा बापरे बापरे माझे विचारताच सोय नाही काय हाल झाले असते. तर मम्मी मला हमेशा सांगत असते आपलं रडणं कधीच म्हणजे आपलं रडणं म्हणजे एक प्रकारे कमजोरी असते ती कुणापुढं रडायचं नसतं. तर बघा शेवटपर्यंत दिसत होती आणि पप्पा जरी आले तरी मी असेच व्हिडिओ काढते म्हणजे मला वेगळंच वाटतं आणि मग एवढी रडले मी. मला रडायला आले मी वरतीच येऊन रडले. तर जाऊ दे तुम्हाला वाटत नाही काय व्हिडिओसाठी पण माझे इमोशन्स होते. मला लय रडायला येतं काही म्हणा म्हणजे माझा स्वभावच असा आहे. माझा हळवा स्वभाव आहे. कुणी गेलं तरी मला रडायला येतं. ते असं नाही की मम्मी आईन ते गेले तरी मला कधीतरी नाही का एक प्रकारे त्यांची सवय झालेली असते आणि घरातून एखादा व्यक्ती गेल्यानंतर ते करमत नाही आपल्याला एकटपणा वाटतो. तरी तर मी मग कामात मन रमवलं जेणेकरून मम्मी नाही का माझं कामात मन रमलं ना मला एकटेपणा जाणवणार नाही म्हणून. तर मग मस्तपैकी भांडे वगैरे घासायला घेतले आणि आई बोलल्या सगळे भांडे बाहेर नेऊन ठेव आणि मग हे कर किचन वगैरे साफ कर. मग मी सगळं किचन वगैरे साफ करणार होती
आता लवकरच मग मी पण गावाकडं नगरला जाणार आहे. नगरला थोड्या दिवस राहणार आहे, नंतर मग मुंबईला जावं लागेल, कारण नवीन ठिकाणी मला तिथं करमन का नाही माहीत नाही, कारण तिथं अजून अनोळखी व्यक्ती आहेत. आपलं कामोठे कसं कामोठ्यात करमायचं, जर कुणी करंजाड्यामध्ये असेल तर मला खरंच काही त्या एरियाची माहिती द्या. मला अजून एवढा तिथला एरिया माहिती नाही, काहीच नाही. आणि भाऊजींचं चाललं होतं आम्हाला लवकरच, म्हणजे ताईन ते हा खूप आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी त्याच्या आधीचेच व्हिडिओ पोस्ट केलेले होते. तर हे आधीचे व्हिडिओ माझे जे किचन क्लिनिंगचे व्हिडिओ होते ते बाकी होते. आणि मग म्हटलं आधी डेली रुटीन म्हणजे ताई आल्या तिथूनपासून चालू करा. मग हे बाकीचे व्हिडिओ तसेच राहिले होते माझे पोस्ट करायचे. त्याच्यामुळे आता जसे येतील तसे एडिटिंगने मी तुम्हाला माझे व्हिडिओ दाखवत राहीन. आणि तुम्ही खरंच एवढं प्रेम देताय व्हिडिओना, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या, कारण ना सध्या तरी खूप गरज आहे तुमच्या प्रेमाची. आता सपोर्ट राहू द्या. आणि तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत आले. आणि मम्मी बरेच जण म्हणतात मम्मीचं चॅनल वगैरे चालू करून द्या. तर मम्मीचं चॅनल होतं पण ते बंद केलं भाऊनी, काय कारणाचं तुम्हाला माहिती होतं ना, बंद झालं होतं म्हणून ते बंद केलं होतं. तर परत बोलेल तिला चॅनल चालू करू, कारण तिथं जे तुम्हाला मावशी आहे, तुमच्या मावशी खूप आवडतं तुम्हाला, माझ्यापेक्षा तुम्हाला माझी मम्मी आवडते. तर बरं आहे ते तरी, नाही का. मला तर असं वाटतं मम्मीने चॅनल चालू करावं, जे कामाला जाते ते कामाला नाही जावं, असं मला खरंच मनापासून वाटत असतं. पण काय करणार, मजबुरी असते ना. काम वगैरे आवरलं, कपडे वगैरे धुतले. तर आता मस्तपैकी डाळ भात वगैरे टाकते, दुपारचं जेवण पोरांसाठी. तर मसूरची डाळ बनवायची केली, तर कांदा टोमॅटो सगळं कापून घेतलं.